जिल्हा परिषद या हे आणि सगळेच मान्यवर जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी ओळख करून घेत आहेत दोन्ही टीमची. आता ठाणे टीम ची ओळख परेड इथे होते. महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे, कावा, कमलेश पाटील, भालेकर इथे आहेत आणि त्यातल्या त्यात अय्यूब खेळताना दिसतोय. रवी बुंबक आहे या टीम मध्ये, सौरभ म्हात्रे आहे आणि अनेक दिग्गज खेळाडू. विकी भोईर देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. मालकुमचा प्रितेश आहे. परत एक वेळा आर्यनला तुम्ही पाहाल इन ऍक्शन. दीपू माळी हा देखील इन ऍक्शन आहे या टीम मध्ये देखील. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. पप्पू शेठ आपलं देखील सहर्ष स्वागत. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत पप्पू शेठ. आपण देखील या स्पर्धेमध्ये इथे आलेला आहात. आपलंही सहर्ष स्वागत. आता दोन्ही टीमचे कॅप्टन यांनी समोर यायचंय. या केतन म्हात्रे महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि दुसऱ्या बाजूला ज्याने पूर्णपणे क्रिकेटवर अधिराज्य गाजवलंय, मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची ओळख आहे असा सगळ्यांचा लाडका खेळाडू ओमकार देसाई. चला आता वेळ होईल टॉसची. फटाक्यांची आतिषबाजी सध्या सुरू आहे या टॉसच्या अगोदर. हीच तर खऱ्या अर्थाने ओळख आहे या महेश कडू मित्र मंडळाची आणि त्यातल्या त्यात महेश कडू साहेबांची. ज्याही वेळेला या क्रीडांगणावर स्पर्धा झालेल्या आहेत तिथे विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी नेहमीच पाहायला मिळते. या स्पर्धेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर, आपल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांची संकल्पना आणि रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेची लाभलेली साथ. आणि आता तो रचला जाईल इतिहास. सीएन गरज साहेब चला कॅप्टननी थोडस पुढे या पहिले. या हेड अँड टेलच कॉल करायचं. हेड अँड टेलच आहे. कॉइनवर हेड आणि टेल आहे. केतन कॉल करणार आहेत. येस, हेड कॉल केलाय केतन म्हात्रे यांनी अँड टेल सिटीज. तर चंदू सर इथे इंटरव्ह्यू घेतील ओमकार देसाईचा, कारण ते मुंबईकर आहेत आणि मुंबईच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. क्या बात आहे. मॅच फक्त इकडे नाहीये, ठाण्याला बिलॉंग करतात कुणाल दाते आणि मी मुंबईला बिलॉंग करतोय, त्यामुळे मॅच इकडे सुद्धा रंगणार आहे. ओमकार, ही स्पर्धा म्हणजे नो डाऊट तुम्ही गेली बरीच वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळताय. गेल्या वर्षी जी 10 लाखाची जिल्हा निहाय स्पर्धा झाली होती भिवंडीला, ती मुंबईने जिंकली होती. परंतु ही जी 4 जिल्ह्यांची स्पर्धा आहे मुंबईने अजून एकदाही जिंकलेली नाहीये. ओमकार, टॉस जिंकलाय, काय निर्णय असणार आहे आणि आज कशी टीम आहे, काय इराद्याने दाखल झाला सोनारीला? टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करू आणि टुर्नामेंट खूप उत्कृष्ट असते. रायगड प्रीमियर लीग आणि त्यातच एक जिल्हानिहाय स्पर्धा. तर जिंकणं आणि मुंबईला लीड करणं हे प्राऊड मोमेंट आहे. आज कशा प्रकारे संघ आहे मुंबईचा? बरेच काही प्लेयर नाही आलेत, पण जे मुंबईतले बेस्ट प्लेयर आहेत ते घेऊन आम्ही खेळतो आणि सगळेच प्लेयर बेस्ट आहेत. किती उत्कंठ असते आणि काही सल आहे का ह्या स्पर्धेचं? ह्या ज्या 4 जिल्हा मंगेश वाकडेकर साहेबांची संकल्पना आहे, ती ट्रॉफी मुंबईत अजून नाही गेली आहे. नक्कीच प्रयत्न करू की ही ट्रॉफी जिंकून मुंबईमध्ये घेऊन जाऊ. येस, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. केतन, सध्या चर्चा सुरू आहे 4 पर्व, ती ट्रॉफी गेलेली नाहीये. तुला काय वाटतंय, ठाणे संघ मुंबईच्या विरुद्ध परत एक वेळा तोच दबदबा इथे निर्माण करेल? हो, नक्कीच आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू ग्राउंडमध्ये. जो रिझल्ट लागेल तो पुढची गोष्ट आहे. आता आपण पाहतोय ठाणे टीमचं तू नेतृत्व करतोय. जो संघ निवडकर्त्यांनी निवडलाय तुला प्राप्त झालाय, सॅटिस्फाय आहात का? आणि या संघाच्या जोरावर असं वाटतंय का या प्रेक्षणीय सामन्यामध्ये, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे उद्घाटनीय दिवस ठाणे जिल्हा गाजवेल असं तुला वाटतंय? सर, सर्व प्लेयर चांगलेच आहेत म्हणून त्यांना एक एक प्लेयरला जे चुनतो आपण ते चांगलेच प्लेयर असतात आणि चांगलाच परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतील. जसा युवा ठाण्याने मॅच जिंकली, चांगली मॅच झाली आणि तशीच आम्ही मॅच जिंकू आता पण. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की
TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग होते, मुंबई प्रीमियर लीग होते, वेगवेगळ्या प्रीमियर लीग्स होतात, परंतु ज्या पद्धतीने हे 6वं पर्व रायगड प्रीमियर लीगचं आहे, महेश कडू साहेब, महेश कडू मित्र परिवार, त्यातल्या त्यात या संपूर्ण प्रीमियर लीगची ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली, जे आता सध्याचे नवनिर्वाचित जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत मंगेशदादा वाकडीकर, त्यांच्या गावापासून सुरू झालेला प्रवास, कसलगण पासून सुरू झालेला प्रवास आज सोनारीपर्यंत येऊन थांबलाय. काय म्हणशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? किती मेहनत घेतली जाते त्यावेळेला अशा पद्धतीचं आयोजन होतं? सर प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक एरियामध्ये एक एक टुर्नामेंट होते. कधी सिरडोन इथे झाली, कसलगंडला झाली, परत खारघरला झाली. प्रत्येक वर्षी टुर्नामेंट चांगली भरवत असतात, ग्राउंड चेंज करत असतात. आणि सर नक्कीच मी रायगडला सुद्धा भरपूर टुर्नामेंट खेळतो, कारण की आमची जेव्हा ग्रामीण टीम खेळते रायगडला भरपूर खेळते आणि त्यांचा प्रतिसाद खूप असतो आम्हाला. तर आता जर मी रायगडमध्ये खेळतो, पण असं वाटतं मी रायगडचाच आहे, कारण की त्यांचा जो प्रतिसाद असतो तो ठाण्यासारखाच असतो. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंदू सरांना देखील आपण टफ फाईट देऊया. चला आता जाऊया थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, कारण हा महत्वाचा सामना रंगणार आहे. टॉस झालाय, टीम मुंबईने टॉस जिंकलाय आणि या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय टीम मुंबईने. थँक्यू. चला एकदा मान्यवरांचा ताफा परत एकदा अतिथी कक्षात येतोय. सेकंड मॅच आपण पाहणार आहात. एकीकडे असणार आहे ठाणे तर दुसरीकडे असणार आहे मुंबई. नेक्स्ट मॅच सुद्धा आपल्याला फार महत्वपूर्ण आणि तेव्हाही खरं तर रायगडमधील या रायगड प्रीमियर लीग मधील अनेक प्रेक्षक ज्या मॅचची ज्या सामन्याची प्रतीक्षा करतायत, ठाणे रायगड विपक्ष पुणे अशा प्रकारचा सामना पाहायला मिळेल. मी विनंती करतोय सन्माननीय मारुती घारे यांना की प्लीज आपण या अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. तदनंतर संतोषजी बैलमारे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून अनेकांची शुभ उपस्थिती आहे. आपण सन्मानाकडे बोलतोय. मी महेश कडू यांना विनंती करेन, साई वर्ल्ड सिटी स्वप्नातील एक सुंदर घर, तेही अगदी अगदी एका छानशा उच्चभ्रू वस्तीत असावं असं वाटत असेल तर ज्याला निश्चित अग्रगण्य स्थान असतोय, मागणी असतोय, नाव आहे साई वर्ल्ड सिटी. आणि या साई वर्ल्ड सिटीचे चेअरमन सन्माननीय वानखेडे सर, त्यांच्या समवेत असणारी संपूर्ण टीम, या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. मी महेश कडू यांना विनंती करतो की प्लीज आपण साई वर्ल्ड सिटीचे चेअरमन आदरणीय वानखेडे सर यांच्या समवेत त्यांच्या सर्व सहकार्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. वानखेडे सर प्लीज. आज आणि सर्व टीम साई वर्ल्ड सिटीची अनेक वेळा अटल सेतू आणि ज्याचा उल्लेख ज्यांच्या जाहिरातीत सातत्यानं पाहायला मिळाला, आणि म्हणूनच पनवेलमध्ये ते एक स्वप्नातील घर हवं असेल तर साई वर्ल्ड सिटीला प्रचंड डिमांड. आणि अशा साई वर्ल्ड सिटीचे चेअरमन सन्माननीय वानखेडे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. त्याचबरोबर महेश कडू यांना विनंती असेल, सन्माननीय मारुती घारे, बाबू घारे यांचं शुभागमन आहे, रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य.
येस. तर चला, ठाणा आणि मुंबई हे रंगतदार लढत जरी मैदानावरती असेल तर कॉम्बॉक्स मध्ये मायक्रोफोनवरती आम्हाला तेच आवाज ऐकायला निश्चितच मिळणार आहेत. नाव आहे कुणाल दाते आणि चंदू शेट्टे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. तर या ठिकाणी परत एकदा ज्यांचं क्षेत्ररक्षण आहे, चला आपल्या टीमनं मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एका मॅचनं जवळजवळ 2 तास पहिल्या मॅचनं खर्च केले. सामना रंगतदार होता, रोमहर्षक होता, रोमांचकारी होता. मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान इथे केला जाईल. मंगेश वाकडेकर साहेबांना विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय मारुती घारे उर्फ बालू घारे यांचा आदरपूर्वक, बाबू घारे यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. रायगड जिल्हा परिषदेचे एका प्रभागाचं नेतृत्व खरं तर जे करतायत रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मारुती साहेब घारे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा गटाचे गटनेते सन्माननीय मारुतीराव घारे यांचा आदरपूर्वक सन्मान मंगेश वाकडेकर आणि महेश कडू यांच्या समवेत इथं होताना दिसतोय. तदनंतर मुख्य अतिथी कक्षामध्ये संतोष बैलमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन सन्माननीय मंगेशजी वाकडेकर आणि महेशजी कडू यांना की प्लीज सन्माननीय मुख्य पाहुण्यांचा या ठिकाणी उपस्थित असणारे संतोषजी बैलमारे रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य त्यांचा आदरपूर्वक सन्मान महेश कडू मंगेश वाकडेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय. तदनंतर उपस्थित पाहुण्यांमधून उत्तम भोईर रायगड जिल्हा मराठी समाजाचे अध्यक्ष यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. सन्माननीय उत्तम भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आदरणीय मुख्य अतिथी रायगड प्रीमियर लीग पर्व 6व आणि या 6व्या पर्वातील उत्तम भोईर रायगड जिल्हा मराठा समाजाचे अध्यक्ष त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर आत्माराम भस्मा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. येस, आत्माराम शेठ यांचं शुभागमन आणि त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय आत्माराम भस्मा विद्यमान सदस्य रायगड जिल्हा परिषद, विद्यमान अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद मंगेश वाकडेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांना यथोचित सन्मान. आतापर्यंत अनेक रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणजे येत्या काही दिवसात संपूर्ण रायगड जिल्हा परिषदेच्या बाकावरचे अनेक सदस्य या ठिकाणी येऊन आणि निश्चितच हे सर्व रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आज विशेष सन्मान स्वीकारून जातील. RPL सीझन 6चा हा सन्मान असणार आहे सन्माननीय आत्माराम भस्मा. तदनंतर सन्माननीय सुनीलजी थोरवे सर या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतोय की त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुनीलजी थोरवे सदस्य आहेत एका ग्रामपंचायतीचे, माजी सरपंच आणि विद्यमान सन्माननीय सुनीलजी थोरवे महेशजी कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा सन्मान मुख्य मंचावरती होताना दिसतोय. त्याचबरोबर अतिथी कक्षात विराजमान असणारे सन्माननीय अनिलजी पिंगळे बंधन धाग्याचं काळीज वाघाचं खर तर सन्माननीय सुनीलजी थोरवे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती अतिथी कक्षात होतो आहे. तदनंतर अनिलजी पिंगळे सर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती केला जाईल. तदनंतर सौ वैशालीताई विष्णू खैरे यांची उपस्थिती आहे. आजच्या रायगड प्रीमियर लीगच्या मंचावरती या पाहुण्यांची शुभ उपस्थिती आहे. क्रिकेटमधील अनेक चेहरे, योगेश पेनकर असेल, तदनंतर समोर पप्पू, संदीप पाटील, त्याचबरोबर असे अनेक खरं तर क्रिकेटमधील टेनिस क्रिकेटमधील सितारे आज या मैदानाच्या आसपास दिसत आहेत. इथे सन्माननीय वैशालीताई यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. तदनंतर विष्णू खैरे यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल मुख्य मंचावरती. RPL सीझन 6ला आपली उपस्थिती एक मुख्य अतिथी म्हणून, एक चीफ गेस्ट म्हणून लाभली आणि म्हणूनच त्यांचा आदरपूर्वक सन्मान या आयोजकांच्या पवित्र शुभ हस्ते विष्णू खैरे यांचा आदरपूर्वक सन्मान
वर्षाताई दौरे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. मी वैशालीताईंना विनंती करेन की वर्षाताईंचा आदरपूर्वक सन्मान, एक राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे लेख, दुसऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या लेखीचा सन्मान करताना दिसतोय. तदनंतर सन्माननीय विष्णू खैरे यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. जसा हा सन्मान होईल थेट परत एकदा जाणार आहोत ठाणे मुंबईच्या थेट मॅचकडे. विष्णूजी खैरे. चला तर आता दुसऱ्या मॅच कडे आपण वळणार आहोत आणि ती आता प्रतीक्षा संपली आहे. आता खऱ्या अर्थाने महासंग्राम तुमच्या भेटी राहील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चंदू शेट्टी सर आपले सहर्ष स्वागत आहे. आता लढाई कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आहे. जरी आपण जवळचे मित्र असलो तरी मात्र वेगवेगळ्या रिजनला बिलॉंग करतो. तुम्ही मुंबईला बिलॉंग करतो, मी ठाण्याला बिलॉंग करतो. काय वाटतं यावर्षी तरी वरचं ठराल? हो, प्रयत्न तोच असणार आहे. तयारी तर तशी करून आलेलो आहे, परंतु मैदानात पाहूया. चांगली खेळतील यावर्षी मुंबईची मुलं सुद्धा. चला सूर्या पहिला बॉल. या ठिकाणी सन्माननीय जोमा राघव दरवडा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य, त्यांचं आत्ताच आगमन झालं, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान केला जाईल. तदनंतर बाजीराव दळवी साहेबांचं शुभागमन असणार आहे, त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. आणि त्याचबरोबर सन्माननीय दाभाडे तालुका, सन्माननीय आदरणीय बाजीराव दळवी सर यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर सन्माननीय दाभाडे साहेबांचाही आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होईल. नो बॉल, योग्य निर्णय पंचांचा. लगेचच ते स्पष्ट चित्र इथे दाखवण्यात आलं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आणि तदनंतर सन्माननीय नरेशजी पाटील, माजी सरपंच माझगाव, विद्यमान सरपंच माझगाव. फ्रीड बॉल आहे, ढगात लाइटिंग लावली आहे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आणि बादशाच्या बॅट मधून पहिला सिक्सर. या ठिकाणी नरेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान महेश कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते वस्त्रालंकार आणि सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ देऊन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश वाकडीकर यांच्या समवेत नरेशजी पाटील, तदनंतर सन्माननीय दाभाडे सर, विष्णू खैरे, सन्माननीय दाभाडे साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. तालुक्याचं नेतृत्व आहे आणि म्हणूनच मनगटावरती बंधन हे काही नुसतं धाग्याचं नाही, शिवबंधन आहे. या कार्यक्रमातील सन्माननीय दाभाडे यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होतोय. या सर्व पाहुण्यांचं केलं जातोय मनस्वी स्वागत. परत एकदा ऐकूया त्या आवाजाला, जो आवाज आपण कॉम्बॉक्स मधून ऐकतोय. षटकार आला एक आणि त्याच्यानंतर ते कमबॅक. बॅट थोडीशी हातात फिरली. सूर्याचं पहिलं षटक थोडंसं महागडं दिसते ते याच्यासाठी चंदूजी, कारण पहिलाच बॉल नो बॉल कुमारजी शेळके यांचा आदरपूर्वक या ठिकाणी सन्मान केला जातोय. कुमारजी शेळके आजच्या कार्यक्रमातील हे मुख्य अतिथी कक्षात आहेत. थँक्यू. 8 धावा झाल्यात. सूर्या तयार. समोर अनिकेतने हा बॉल खेचला आउटसाइड डॉपस्टम वरून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सोनार पाट्याचा अनिकेत त्याच्या बॅट मधून येतोय पहिला. काय ओ स्टेपिंग ही चेक करायचा हा षटकार आहे का? 6 धावा. चांगली सुरुवात झाली इकडे. पहिला चेंडू जर पाहिलं तर नो बॉल राहिला, त्यानंतर केतन यांनी चांगला फायदा घेतला, त्याला सीमारेषच्या पलीकडे पाठवलं, मग कमबॅक करण्याचा प्रयत्न. परंतु जसे अनिकेत आले त्यांच्या विरुद्ध उसळता चेंडू टाकला गेला आणि त्याचा फायदा घेतला गेलाय. हाही चेंडू सीमारेषच्या पलीकडे. म्हणजे ठाणे टीमची सुरुवात इकडे चांगली झालेली आहे. ठाणे विरुद्ध रायगड, कुणालजी या मॅचेस आपण सातत्याने पाहत असतो, परंतु मुंबई यामध्ये क्वचितच पाहायला मिळत असते. या प्रेक्षणीय लढती पासून मुंबई माझ्या मते या स्पर्धेमध्ये येते आणि 1 वर्षानंतर परत एकदा या स्पर्धेमध्येच त्या प्रेक्षणीय मॅच खेळत असते. त्यामुळे या प्रेक्षणीय स्पर्धांचा अनुभव त्यांच्याकडे जरी कमी असेल, परंतु गेल्या वर्षी भिवंडीला जी स्पर्धा झाली होती 10 लाखाची जिल्हानी आहे, ती मुंबईने जिंकली होती. परंतु ठाणे रायगड यांच्यामध्ये चांगला संघर्ष नेहमी आपण पाहतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि हे ते कारण होतं. आणि त्याच्यानंतर हा काय फटका होता, अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय. बॉलला ऑलमोस्ट इम्प्रोव्हायझिंग होक शॉट खेळला आणि तो देखील आउटसाइड डॉपस्टम येऊन तिथून हा षटकार मारला अनिकेतने. अनिकेत अशाच फटक्यांसाठी जाणला जातो. या खेळाडूच्या बॅट मधून तुफान धावा आल्या त्या वर्षी सोनारपाडा टीमसाठी.
चांगलं क्रिकेट खेळत आलाय. केतन मात्रे दुसऱ्या बाजूला वाकड्यांचा सुपरस्टार, ज्याला बादशाह हे नाव ज्यावेळेला आम्ही दिलं आणि मी दिलं त्यावेळेला चर्चा नेहमीच राहिली या खेळाडूची. काय खेळलाय केतन मात्रे मागचे काही वर्ष. टेनिस बॉल क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवले, परंतु सूर्याला कमबॅक करावं लागेल. परत एक वेळा उंच चाललाय, उंच उंच उंच, बॉल सीमा पार, षटकार. जबरदस्त सुरुवात झाली आहे. काही चेंडू जर पाहिलं तर थोडासा लांब पाहिला मिळाला आणि त्याचा फायदा घेत असताना पुल केलाय जबरदस्त. हाई बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय. तर ठाणे टीमची सुरुवात चांगली झाली आहे. कमबॅक मुंबईला करावं लागेल. हो, ते कमबॅक विषयी चर्चा सध्या सुरू आहे. ते कमबॅक करावंच लागणार आहे, कारण 20 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर आणि मुंबई संघ देखील संघर्ष करणारा संघ आहे. मोठमोठे खेळाडू याही टीमकडे आहेत. प्रयत्न करावा लागेल. सूर्याला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण सध्या तरी अनिकेत मारतोय. केतनने एक षटकार मारलेत, अनिकेतने 2 मारले. टीमची धावसंख्या 20 धावा फलकावर आहेत. खतरनाक सुरुवात झाली आहे टीम ठाणेसाठी. ठाणे मुंबई आणि रायगड पुणे असं सामन्यानंतर समोर टाकलेला बॉल होता. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह कव्हर पॉइंट मधून बॉलला काढलाय. 2 फिल्डर धावतात. आउटफील्ड फास्ट आहे. थांबेल का बॉल? नाही थांबणार. बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. रायगड प्रीमियर लीग आणि रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व सोनारी गावामध्ये उरण तालुक्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा आली आणि खूप चांगली बॅटिंग. याही वेळेला कव्हर पॉइंटच्या दिशेने एक चांगला फटका या युवा बॅटरने म्हणजे अनिकेत यांनी मारलाय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह मेरिटवर खेळताना दिसतोय सध्या तरी फलंदाजी करत असताना अनिकेत. परत इनसाइड आउट मारलाय. बॉल परत कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या डोक्यावरून 2 फिल्डर धावतात. हाही थांबणार नाही बॉल. आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या पहिलं षटक इथे संपल्याने पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. टीम ठाणे 28. काय बॅटिंग केली आहे केतन यांचा एक षटकार आणि अनिकेत जणू काही या मैदानाचा अंदाजच त्यांनी घेतलाय की काय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करताना पाहायला मिळाले. याही वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका खेळला आणि सीमारेच्या पलीकडे पाठवला. ठाण्याची सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 28. एक जबरदस्त सुरुवात. 28 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नक्कीच कमबॅक करावं लागणार आहे. कमबॅकची चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळे टीम हडल नंतर ती चर्चा आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या नजरा खेळल्यात केतन मात्रे अनिकेत पाटील या जोडीवर. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर नेहमी चर्चा होते त्या शिस्तीची. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांच्या अध्यक्षतापदाखाली संपूर्ण संघटना खूप चांगलं काम करते आणि तिथून हे खेळाडू ज्यावेळेला ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतात, प्रतिनिधित्व करतात, मोठी गोष्ट आहे. मान्यवरांची बांदियाळी हीच एक वेगळी ओळख राहिली आहे रायगड प्रीमियर लीगची. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रातले मान्यवर नेहमीच रायगड प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी येत असतात. आणि त्यामुळे ही स्पर्धा इथून पुढे 26 तारखेपर्यंत चर्चेमध्ये राहील, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 28 धावा झाल्यात. पहिले षटक संपलंय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय फिरोज शेख, एक वेगवान गोलंदाज, गोरेगावचा खेळाडू, परंतु समोर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज. टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व ज्याने दणानून सोडलंय केतन. ओ, शरीरापासून दूर मारलाय फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हर मध्ये तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 29. यावेळेला थोडासा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर होता आणि तिकडनं स्ट्रोक खेळला देखील, परंतु तिकडे फिल्डर उपलब्ध होते. पहिला बॉल आणि ऑप्शनच्या थोडासा जास्त बाहेर ठेवून तिकडे प्रवृत्त केलं होतं कव्हर्सला खेळायला. तिकडे फिल्डर होते उपलब्ध. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29 रन, 29 धावा. केतनने देखील अनिकेतला लायसन्स दिलंय की तू मार, लायसन्स टू किल. ते अर्नॉल्ड कडे होतं. आणि आता पाहूया तशी बॅटिंग फलंदाज अनिकेत पाटील करतोय का. आतापर्यंत धावा केल्या 4 बॉल मध्ये 20 केल्यात. 500चा स्ट्राईक रेट आहे. ड्राईव्ह परत एक वेळा पॉइंटला. फिल्डिंग चांगली आहे. वेगाने ती चिकी सिंगल. एक धाव. प्रचंड वेगाने दोन्ही फलंदाज धावतात आणि ताळमेळ पहा. आणि दुसऱ्या बाजूला फिरोज सांगतोय की नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो व्हायला पाहिजे होता.
यस, चांगली पहिले दोन्ही चेंडू जर पाहिलं तर चांगले राहिलेत. मागील ओव्हरमध्ये खूप साऱ्या रन आल्यानंतर ही कमबॅकची बाब पाहायला मिळते. ज्या पद्धतीने हे गोलंदाजी होते. फिरोज पुन्हा एकदा केतन यांच्यासाठी. फिरोज फिरोज थोडासा विचार विनिमय करतोय. फिरोज सध्या क्षेत्ररक्षक पाहतोय कुठे कुठे सेट केलेत, कशा पद्धतीने बॉल टाकायचा आहे. एक तो स्वीपर कव्हर आहे, एक लॉंग ऑन आहे. उलटा फटका मारायचा होता, पडल्यानंतर थोडस खाली राहिला. हेच ते कारण होतं की बॉल थेट जाऊन पायावर लागलाय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन. पहिल्या ओव्हरमध्ये रन जरूर आल्या, परंतु फिरोजची अप्रतिम वा. गोलंदाजी होते. या ठिकाणी पाहू शकाल मुंबई ठाणे हा सामना सुरू असतानाच पुण्यातून थेट टेनिस क्रिकेट जगतातील महाराष्ट्राच्या उंच क्षितिजावर चमकणारा ध्रुव तारा नाव आहे कृष्णा सातपुते. वेलकम, स्वागत असेल या मुख्य अतिथी कक्षात. कृष्णा सातपुते चर्चेतलं नाव. टेनिस बॉल क्रिकेट विश्व ज्यांनी दणानून सोडलंय त्यांचं देखील आगमन होत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. फुलर लेनचा बॉल होता, उडवलाय, कॅप मध्ये चालला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दोन फिल्डर धावतात, नाही थांबणार. हाय बॉल चाललाय, सीमारेषा आपल्याकडे येतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. बॉल होता, मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला आणि चौकार वसूल केलाय. वेगवान बॉल, पंचाकडे अपील स्ट्रॉंग होती, परंतु स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. आणि लेग बायचा इशारा परत एक वेळा कळवला जातोय. अवांतर धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने पुढे जाते आणि धावा झाल्यात आतापर्यंत 36. यस, चांगलं कमबॅक केलंय. चांगला बॉल पाहिला मिळाला इकडे. फिरोज अपील, अगदी मोठं अपील इकडे होताना देखील पाहायला मिळालं. आणि या बॉलवर देखील कमबॅक पाहायला मिळालं. मागील षटकाच्या तुलनेमध्ये हे षटक खूप चांगलं राहिलंय. सो नॉट आउटचा निर्णय इथे पंचांनी दिलाय. कृष्णा सातपुते यांचं देखील आगमन झालेलं आहे. गाडी क्रमांक MH01 मुंबई पासिंग 7070 स्विफ्ट. प्लीज गाडीचा चालक मालक आपण आपल्या गाडीजवळ जायचं आहे. मुंबईची गाडी आहे MH01 7070. या ठिकाणी क्रिकेटमधील एक प्रचंड मोठं नाव आहे कृष्णा सातपुते. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. रायगडच्या मातेत रायगड प्रीमियर लीग पर्वत 6 या मंचावरती कृष्णा सातपुते यांचा आदरपूर्वक सन्मान मंगेश वाकडेकर साहेब, महेशजी कडू साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ देऊन आणि वस्त्रालंकार देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय. सो 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा झालेल्या आहेत. एक संधी निर्माण केली होती फिरोजने या ओव्हरच्या दरम्यान. ती स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली, ती पंचांनी फेटाळली आणि 2 ओव्हर नंतर 36 धावा झालेल्या आहेत. टीम ठाणेच्या खात्यामध्ये. चंदूजी, हो, खूप चांगलं कमबॅक झालं. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली होती, 28 रन झाल्या होत्या, परंतु फिरोज आपला अनुभव इकडे दाखवत आहेत. सिनियर गोलंदाज आहेत या टीम मधील, त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली आहे. म्हणजे मुंबईने कमबॅक केलाय, परंतु पॉवर प्लेला 36 रन येणं आणि विकेट न जाणं ही बाब तर ठाण्याच्या पथ्यावर आतापर्यंत तरी पडते. परंतु मोठी मॅच आहे, चढ उतार खूप सारे पाहायला मिळणार आहेत या संपूर्ण मॅच मध्ये. परंतु कुणाला जी आठवण येते ज्या वेळेला या मैदानात येतो ना, सरपंच चषक सोनारीची आठवण येते. त्याच्या म्हणजे मग कलव्याच्या गोट्याने मिळवली इथे मोटरसायकल सुशांत मोकल यांनी, अभिजित ठाकूर यांनी, किंवा चांदीची ट्रॉफी. आणि या स्पर्धेच्या देखील खूप साऱ्या आठवणी महेश कडू साहेबांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आहेत आपल्या. हो नक्कीच. चांदीची ट्रॉफी आणि त्याबरोबर दिलं जाणार ते प्युअरतेचं सर्टिफिकेट, चांदीच्या ट्रॉफी बरोबरचं, ही ओळख राहिलेली आहे महेश कडू साहेबांची या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या मैदानाच्या माध्यमातून. भव्य दिव्यता त्या स्पर्धेची सगळ्यांनीच अनुभवली आहे. परंतु आता गोलंदाजी आलाय एक चांगला गोलंदाज. लेफ्ट आर्मरचा वापर इथे केला जाईल. केतन मात्रे, अनिकेत पाटील ही जोडी जमली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18ची सरासरी गाठली. 18 दुने 36 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. प्रचंड गर्दी आज गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा सातपुते यांचं आगमन नुकतंच झालेलं आहे. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायगड विरुद्ध पुणे असा सामना पाहायला विसरू नका. पुढचा जो सामना आहे तोही महत्वाचा सामना असणार आहे. 3 मॅचेस आता आपल्याकडे आहेत. हा सामना महत्वाचा. याच्यानंतर एक मॅच आहे, त्याच्यानंतर फायनल त्या ग्रुप मधली. पुढचा बॉल
हा बॉल वेग होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर सांगतायत पंच. वाईड एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 37 धावा झाल्यात. गोलंदाजीत पुन्हा एकदा बदल केलाय. सुरुवात केली होती सूर्य मणिरत्नम पासून, त्यानंतर फिरोज आणि आता जिशानला आमंत्रित केलंय. मुंबईच्या मालाड कुरार परिसरातील असणारा एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपल्या टीम मधून खेळायचं, जिल्ह्याला खेळायचं. आज माझ्या मते खूप साऱ्या खेळाडूंचं मुंबईतून पदार्पण सुद्धा आहे आणि ती मात्र या सगळ्यांसाठी एक एनर्जी, ऊर्जा देणारी बाब सुद्धा असणार आहे. नो डाऊट ती बाब ठाण्यासाठी देखील आहे. राऊंड ऑफ ऍक्शन आहे आणि त्यातल्या त्यात वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अनेक खेळाडूंचं पदार्पण देखील होणार आहे आता या जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये खेळत असताना. त्याला जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करता, तुमच्या नावाची एक वेगळी छाप सोडली जाते, चर्चा होते आणि सध्या ती अनिकेतची चर्चा आहे. चांगली बॅटिंग. ओ उलटा फटका सजवला अनिकेतने. हा देखील बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतो रायगड प्रीमियर लीग सिक्सर. काय बॅटिंग करतायत अनिकेत. याही अगोदरच्या मॅच मध्ये तुटून पडले आणि आता ड्रायव्हिंग सीटवर तर तेच पाहायला मिळतात की तर नॉन स्ट्राईकला आहेत खरे, परंतु सगळ्या प्रकारचे स्ट्रोक या खेळाडूच्या भात्यामध्ये आहेत. आता तर रिव्हर्सचा लाजबाब फटका खेळला आणि वसूल केला एक मोठा फटका आणि क्षणार्धात मात्र रिव्हर्स साठी वळले देखील आणि या बॉलला वळण देखील दिलं सीमा रेषेच्या पलीकडे. हो खतरनाक बॅटिंग. एवढं सोपं नाही असे फटके मारणं, स्विच मारणं, रिव्हर्स स्वीप मारणं. हँड नाही कॉर्डिनेशन पाहिजे, सराव पाहिजे, त्यावेळेला हे फटके लागतात. शफल झाला, परत एक वेळा जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. आणखीन एक वाईड बॉल. तो दबाव बनवलाय मागच्या षटकाराने. स्टान्स तो स्वतःचा सातत्याने बदलतोय. याही अगोदर ते पाहायला मिळालं होतं. स्टंप दाखवतायत, बॉलर कुठेतरी बोल्ड काढण्यासाठी जात आहेत आणि त्यानंतर स्वतःचा स्टान्स पुन्हा एकदा बदलतायत. हे या खेळाडूच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य पाहायला मिळत आहे. तो स्वतःचा ठाव ठिकाणा लागू देत नाहीये गोलंदाजांना सध्या. 44 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर. ओ हा चांगला यॉर्कर. बरोबर आतमध्ये टाकलेला बॉल. बॅटरचा पवित्रा पहिलेच ओळखला. लगातार आपण पाहिलं खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू होता गोलंदाजाकडून, जिशानकडून आणि त्याचमुळे हा एक वेगवान बॉल. चांगला बॉल टाकलाय, कमबॅक केलाय आणि याही चांगल्या बॉलला रन मध्ये परावर्तित केलंय. ही जमेची बाब आहे. सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मुंबईचं लक्ष आहे, ठाण्याचं लक्ष आहे, पुण्याचं लक्ष आहे, अख्खा रायगड पाहतोय. आज पहिला दिवस रायगड प्रीमियर लीगचा म्हटलं तर प्रेक्षणीय मॅचेस, त्याच्यावर देखील सगळ्यांचं लक्ष सातत्याने असतं. 45 धावा झाल्यात. हाय बॉल चांगला ड्राईव्ह केलाय केतनने. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट आणि दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. जसा खेळाडू तिथे घसरला त्याचा फायदा घेतलाय केतनने 2 धावा पूर्ण करत असताना. हो, ही धावांची भूक आहे त्यांच्याकडे. फक्त षटकार चौकार नाही तर सिंगल डबल किती महत्वाचे आहे ते देखील पाहायला मिळालं. भावेश तिकडे थोडेसे घसरले आणि लगेच फायदा घेतला. 2 रन कंप्लीट देखील केल्या या दोघांनी. 47 धावा झाल्यात. 47. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर आहे. 15 बॉलचा खेळ संपलाय. 6 ओव्हरची मॅच आहे. फुल टॉस. आता मात्र बरोबर बॅटचा स्विंग दाखवला परंतु डीप मध्ये फिल्डर होता आणि बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एक संधी होती, एक झेल पकडण्याची इकडे संधी होती आणि तो सुद्धा कुणाचा होता? केतन यांचा होता, परंतु झेल नाही सुटलाय आणि त्या उलट काय झालंय, बॉल षटकारात गेलाय. नागेश वाडेकर तिथे फिल्डिंग करत असताना ओहो उलटा रिव्हर्स स्वीप मारलाय. फिल्डर तिथे आहे पॉइंटला. बॉल निसटला, त्याचा फायदा इथे घेतलाय. फिरोज कडून ती चूक होते तोपर्यंत एक सिंगल मिळते. केतनला अर्धशतक पूर्ण झाले. धावांचं ठाणे टीमच्या खात्यामध्ये धावा झाल्यात आतापर्यंत 54. तिसरं षटक सध्या सुरू असताना या धावसंख्या येत राहिली तर 100च्या पार देखील जाऊ शकते. त्यामुळे मुंबईला काय पाहिजे तर मुंबईला पाहिजे विकेट आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न करावेच लागतील. बॅटवर थाप मारली षटकार आल्यानंतर. या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय पाहुण्यांमधून पनवेलचे विद्यमान लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार तथा महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे चिटणीस सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमानं संयोजकांच्या वतीनं त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय माजी नगरसेवक आदरणीय गणेशजी कडू यांची शुभ उपस्थिती आपल्याला इथं पाहायला मिळतोय. मी प्रथमतः या सर्व मान्यवरांचं शब्द सुमनानं या अतिथी कक्षात करतोय. सहर्ष स्वागत. 55 धावा 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जोडी जमली चंदूजी ठाणे टीम साठी. यस,
पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 55. विकेट नाही गेली आहे. ठाणे खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे, तर मुंबईला कमबॅक करायचं आहे, विकेटसाठी जायचं आहे. याच गतीने धावा येत राहिल्या 100 सुद्धा पार होऊ शकते, त्यामुळे मुंबईला इकडे कमबॅक करावंच लागणार आहे. चालू असताना सामना पाहतोय, एका बाजूला ठाणे आहे, एका बाजूला मुंबई आहे. 2 जिल्हे आज रायगडात आलेत आणि रायगड प्रीमियर लीग पहिल्यांदाच उरण तालुक्यात सुद्धा आलेली आहे. उरण तालुक्यात महेश कडू साहेब या गावचे माजी सरपंच, ख्यातनाम उद्योजक, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्यांनी या स्पर्धेला सोनारी गावात आणलंय. सोनारी, करळ, सावरखार ही 3 गावं अगदी बाजूबाजूला इकडे पाहायला मिळतात. आणि आज सोनारीचा जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये देखील तेवढाच दबदबा आहे. मंचावर आपण पाहतोय पनवेल नगरीचे, पनवेल विधानसभेचे ख्यातनाम, लोकप्रिय, कार्यतत्पर आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेबांचं देखील मंचावर आगमन झालं. आणि त्यांच्या जोडीला गणेशजी कडू साहेब, नवनिर्वाचित नगरसेवक, यांचे आगमन झाले. स्वतः ते देखील चांगले क्रिकेटर आहेत. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, फटका चांगला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु बॉल नाही थांबला, तो गेलाय सीमारेषा पार. काय स्ट्रेट ड्राईव्ह होता पहा, दोघांनाही बीट केलंय. पहिले तर बॉलर आणि त्यानंतर जो फिल्डर होता त्याला देखील. त्याच्याही पायाच्या समोरून बॉल घरंगळत गुदगुल्या करत या जमिनीला सरळ सीमारेषा पलीकडे 4 धावा इथे मिळत असताना या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 59, 59 धावा फलकावर लागल्या टीम ठाणेच्या खात्यात. तुमचा परफॉर्मन्स तुमची चर्चा करायला लावतो आणि तेच पाहायला मिळालं. इकडे 37 वर बॅटिंग करतायत हे खेळाडू. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर टाकलाय, थोडासा जास्त बाहेर टाकलाय. तोही खेळण्याचा प्रयत्न एका ठिकाणी होता. आणि एका बाजूने फिरोज हे असे खेळाडू आहेत, ते धावसंख्येला लगाम घालण्याचं काम सातत्याने करतायत. पहा, अभ्यास केला होता केतनचा आणि पेपर आला अनिकेतचा. हो नक्कीच, हेच तर महत्वाचे काही दुवे असतात. ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला केतन मात्रे बरोबर बाकीचे खेळाडू असतात. क्रिकेट हा खेळ कोणा एकट्याचा खेळाडूचा खेळ नाहीये. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल जबरदस्त खेळत होते, परंतु फिरोजला यष्ट्या दाखवल्या आणि मग दांडी गुल. या ठिकाणी कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या प्रीमियर लीगचा मुख्य मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते झाला. आलेल्या मान्यवरांना निश्चितच अगदी सांगायलाही फार अभिमान वाटेल. हा रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व, ज्याच्यावरती आहे प्रचंड मोठं गर्व. आणि आज या अतिथी कक्षातील मुख्य अतिथी आदरणीय प्रशांत दादा ठाकूर, सांगायलाही तेवढा अभिमान वाटेल. 5 पर्वांमधून आज 6वा पर्व नाईट टुर्नामेंट प्रकाश झोतातील आला. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपला रायगड प्रीमियर लीगचा पर्व येतो आहे. ऑल इंडिया 40+ अध्यक्ष प्रदीपजी पाटील यांना विनंती असेल की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षात यायचं आहे. प्रदीपजी पाटील. पहिली विकेट आलेली आहे. मंचावर सन्माननीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांना आपण पाहतोय. विद्यमान अध्यक्ष गणेशजी कडू साहेबांना पाहतोय. रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर या साहेबांना आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचा मात्र भारतातील मोठा ब्रँड म्हणजे कृष्णा सातपुते यांना देखील आपण मंचावर पाहतोय. फिरोजची चांगली गोलंदाजी, कुणालजी कमबॅक झालाय कारण विकेट घेतली आणि फिरोजने केलेली गोलंदाजी ही वाखाण्याजोगती राहिली. हो नक्कीच, वेगवान तेज तर्रार मारण्यासाठी फिरोज जाणला जातो, असे स्टंप तोडण्यासाठी फिरोज जाणला जातो. आणि इथे मात्र त्याने स्टंप देखील भरपूर दूरवर पाठवलाय. फुल टॉस बॉल आल्या आल्या पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आहेत त्यांच्याच हातामध्ये जाईल. आणि या फुलटॉसला मात्र फुलटॉसवर विकेट येताना पाहायला मिळते आणि इकडे पंच घोषित करतायत नो बॉल. हो एक्झॅक्ट, याच गोष्टीची चर्चा सुरू होती. आणि केतन मात्रे ने जसा बॅटला बॉल लागला ना त्याच वेळेला बॅटरला सांगितलं चल 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 धाव घे, कारण त्याला माहित होतं कुठेतरी चूक केली आहे गोलंदाजाने. आणि त्याचमुळे केतन हा असा चतुर चालाक खेळाडू आहे की त्याचं लक्ष नेहमीच जे बॉलर एंडला अंपायर असतात त्यांच्यावर असतं. आणि तो लगेच कधी कधी अशा परिस्थितीमध्ये DRS देखील घेत असतो. फ्री हिट आता असणार आहे. पुढचा बॉल फिरोज पुन्हा एकदा केतन आहेत. यावेळेला कव्हर्सला उडवलाय, ही स्ट्रेंथ आहे. एका पायावर कव्हर्सला
लांब 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 षटकार. आदरणीय प्रशांत शेठ ठाकूर यांचे इथे आगमन झालं, परंतु हा जो फटका आहे ना चंदूजी, हा आठवण करून देतो परत एक वेळा ग्रामीण धमाका बिग बॅश लीग या स्पर्धेची. हा आठवण करून देतो स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाची. हा फटका आठवण करून देतो मानकोलीच्या रबर बॉल ब्लास्टची. आणि आता हा फटका त्याने मारलाय रायगड प्रीमियर लीग मध्ये. रिव्हर्स खेळले या वेळेला, अल्टी पलटी आणि याही वेळेला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 चौकार. थँक्यू डीजे. टेलिकास्ट करणाऱ्या कंपनी वेगवेगळ्या आहेत, परंतु हे जर फटके केतनचे जर तुम्ही पाहिले ना तर हे 4 स्पर्धांमध्ये असे फटके मारले गेलेले आहेत. हे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे थोडासा वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा रन आल्या. विकेट आली परंतु रन आल्या. रन काही थांबे ना. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपतोय. ठाणे टीम 1 विकेट माघारी परतल्यानंतर 72 धावा धाव फलकावर. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. स्माइल पहा चेहऱ्यावर. मी मगाशी टेलिकास्ट कंपन्यांचा उल्लेख केला, त्याच्यामुळे ब्रॉडकास्टिंगचे जे राईट्स असतात ते त्या कंपनीचे असतात. आणि आपण पाहतोय आता इथे 24 लाईव्ह इव्हेंट्सने हा फटका नक्कीच काढून ठेवावा. कधीतरी भविष्यात हा फटका परत एक वेळा केतन खेळेल, त्यावेळेला तुम्ही 2 विंडो मध्ये त्या गोष्टी दाखवू शकता. कारण या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ज्यावेळेला तुम्ही टेलिकास्ट करणारी कंपनी किंवा टेलिकास्ट करणारी टीम अशा महत्वाच्या ठिकाणी हे टेलिकास्ट करतात, त्यावेळेला चर्चा होते की हो केतनने असे फटके याच्या अगोदर कुठे कुठे मारलेत. पण मी मगाशी उल्लेख केला होता. थँक्यू. या ठिकाणी जाऊया सन्माननीय मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे. मी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय मंगेश वाकडीकर आणि रायगड प्रीमियर लीग पर्व 6 चे मुख्य आयोजक महेशजी कडू यांना विनंती करतो, कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवर आदरणीय पनवेलचे लोकप्रिय नेतृत्व सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सन्माननीय प्रशांत दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होईल. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 वेळा समस्त जनतेनं प्रचंड प्रेम विश्वास ज्यांच्यावरती. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय प्रशांत दादांचा आदरपूर्वक सन्मान. रायगड प्रीमियर लीग पर्व 6 ची ही वस्त्रालंकार मायेचे आणि प्रेमाचे उबदार शॉल त्यांच्या अंगावरती परिधान केले जातो आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. सन्माननीय फटाक्यांच्या आतषबाजी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजकांच्या डाळ्यांच्या गजरात सन्माननीय अतिथी प्रशांत दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होतो आहे. एक हुशार नेतृत्व, पनवेलच्या पायाभूत भौतिक विकासात ज्यांचं महत्वपूर्ण योगदान, हे आदरणीय प्रशांत दादा ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान. त्याच्या समवेत विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, वक्तृत्व ज्यांचं चोखंदल आदरणीय गणेशजी कडू. मी विनंती करतोय महेश कडू आणि मंगेश वाकडीकर साहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते गणेश कडू यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. सन्माननीय अतिथी आदरणीय गणेशजी कडू, नगरसेवक पनवेल महानगरपालिका, सेकंड टर्म जवळ आणि त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरती विराजमान आदरणीय गणेशजी कडू साहेबांचा हा आदरपूर्वक सन्मान. आत्माराम भल्ला जिल्हा परिषद सदस्य, तदनंतर सन्माननीय मस्कर साहेब, सन्माननीय प्रमोदजी मस्कर यांच्या समवेत आत्माराम भस्मा रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्यांच्या समवेत त्यांचा आदरपूर्वक सन्मान झाला. संयोजकांना आणि आयोजकांना खरं तर मॅचला सुरुवात होते. यावेळेला समोर खेळलाय ओव्हर पिच बॉल केतन म्हात्रे यांच्यासाठी आणि मग काय लांब 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 लचक षटकार. या लेंथवर नाही गोलंदाजी करू शकत तुम्ही. मग केतन फक्त सांगेल की बॉल ढगात बघा आणि सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक खासियत राहिली केतनच्या बॅटिंगची. केतन पाहता पाहता 34 धावांवर कधी गेला कोणाला समजलेलं नाहीये. धावा झाल्यात 78. खूप चांगली बॅटिंग कर
78 धावा धाव फलकावर. 11 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे आणि ठाणे टीम सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. मुंबईला करायचे कमबॅक आणि त्यासाठी पुन्हा एकदा जिशान केतन यांच्या विरुद्ध. ओहो, यावेळेला पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल तर घोषित केलाय, फेकी केलीये. ओव्हरथ्रोची सुद्धा रन घेण्याचा प्रयत्न इकडे होतोय. काय चाललंय इकडे. धाव संख्या व्हाईट +2 3 ने पुढे जाईल. 3 धावांनी धावसंख्या पुढे जातोय. हा बॉल अँगल बनवत थोडासा बाहेर गेला, लेग स्टंपच्या बाहेर गेला आणि त्यानंतर सुद्धा मात्र रन घेण्याचा प्रयत्न इकडे होताना पाहायला मिळाला. ओव्हरथ्रोचाही फायदा घेतला गेलेला आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत असणार आहे. महेश कडू मित्रमंडळाची ही मानाची स्पर्धा रायगड प्रीमियर लीग प्रत्येकाला वाटतं आपल्या तालुक्यात व्हावी, आपल्या गावात व्हावी आणि या वर्षी उरण तालुक्यात आली आहे, सोनारी या गावात आली आहे आणि महेश कडू साहेबांनी मात्र आणली आहे ही स्पर्धा या वर्षी उरण तालुक्यामध्ये. सगळ्यांचं लक्ष स्पर्धेवर आहे. केतनसाठी फुल टॉस टाकलाय. खराब बॉल. या पद्धतीची बॉलिंग झाली तर बॉल कुठे जाणार. नो बॉल आणि 4 सुद्धा. धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. धावा काही थांबेना. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल टीम ठाण्याची होताना पाहायला मिळते. प्रतिस्पर्ध्यांच्या चुकाचाही फायदा इकडे घेताना पाहायला मिळतात. एक झेलही सुटला आणि त्याचा फायदा देखील इकडे घेताना पाहायला मिळत आहेत. सध्या चर्चेत आहेत. कालच रात्री इंडिया कप मध्ये बिहार राज्यामध्ये जाऊन इंडिया कपचा बेस्ट बॅटर ठरलेले केतन आज मात्र दाखल झालेत आपल्या जिल्ह्यासाठी खेळण्यासाठी. इकडे त्यांचंही कौतुक करावं लागेल, परंतु मुंबईच्या खेळाडूंना देखील कमबॅक करावं लागेल अशी परिस्थिती इकडे आहे. मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि या मॅच खूप महत्वाच्या आहेत. या वेळेला फुल टॉस स्ट्रोक खेळलाय आणि अगदी सहजगत्या एफर्ट्स नव्हते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. खतरनाक बॅटिंग. 44 वर पोहोचलाय केतन म्हात्रे. केतन याच्यासाठी तर जाणला जातो. मगाशी आपण उल्लेख केला की पेपर आला अनिकेतचा, परंतु केतनचाही पेपर तेवढाच अवघड असतो. केतनचा पेपर लवकर समजत नाही आणि त्याच्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागतो. आता Yes. केतनने तेच करून दाखवलंय. यस, आणि जोपर्यंत बॅटिंग करत होता ना तोपर्यंत मात्र केतन यांना नक्कीच त्यांनी शांतच ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा जो स्वाभाविक खेळ आहे तो आता करताना पाहायला मिळत आहे. आणि हीच खासियत राहिली आहे चंदूजी. म्हणून तर याच्या नावाचा गवगवा आपण प्रत्येक ठिकाणी करतच असतो. त्यांनी जिंकलेल्या बाईकचा गवगवा आपण मुद्दामून करत असतो प्रत्येक ठिकाणी आणि त्याचमुळे तर चर्चा आहे या खेळाडूची. कारण जिंकले ते जिंकले, त्यांनी मेहनतीने जिंकले. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. एक धाव तिकडे मिळेल. कमबॅक करण्याचा प्रयत्न अजूनही सुरू आहे, परंतु धाव संख्येची 100च्या दिशेने वाटचाल 5व्या षटकात सुरू आहे. हो, 93 धावा झाल्यात, परंतु मागच्याच मॅच मध्ये चंदूजी हेही विसरून चालणार नाही की 90+ धावा चेस झाल्या, 92 धावा चेस झालेल्या आहेत आणि मला तर असं वाटतं की 26 तारखेपर्यंत इथे रोज 100 धावा बनतील प्रत्येक मॅच मध्ये. हो, या मैदानाची ती खासियत आहे. खेळपट्टी तेवढी सुंदर बनवण्यात आलेली आहे. मैदानाचा भौगोलिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर रन होणार आहेत आणि चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली तर विकेट सुद्धा येणार आहेत साठी. याही वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉलची लांबी. हो, एफर्ट चांगले केले त्या ठिकाणी. सीमारेषेच्या जवळ बॉलला आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न अभिषेक आंगणे यांनी केलाय. म्हणजे आणखीन एक षटकार जाता जाता राहिला आणि चांगले एफर्ट्स केले तिकडे अभिषेक आंगणे यांनी. जाता जाता अभिषेक अंगणेने तेच गाणं गुणगुणलं, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. पण शेवटच्या क्षणाला बरोबर बॉल अंगणातच आणलाय, म्हणजे आतमध्ये आणलाय. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मॅच पाहतात. ज्या ज्या ठिकाणावरून मॅच दिसेल ना त्या त्या ठिकाणावर अगदी मोठी गर्दी झाली आहे आणि ही सुरुवात आहे. जशी स्पर्धा पुढे जाईल गर्दी होणार आहे. शेवटची ओव्हर आहे. 100च्या दिशेने निघालेली ही धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते. केतन मात्र 45 वर बॅटिंग करतायत. केतन या वेळेला पुन्हा स्ट्रोक खेळलाय आणि हा सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. अर्धशतक वाकड्यांच्या वाघाचं केतन म्हात्रे यांचं. बादशाह असंच म्हटलं जात नाही या खेळाडूला. बादशाह काय बॅटिंग केली आहे आणि मला अजूनही आठवतंय मी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये म्हटलं होतं, मार्क माय वर्ड, 50 अर्धशतक एकाच हंगामामध्ये ठोकणारा हा खेळाडू आता हळूहळू त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. या खेळाडूने खतरनाक बॅटिंग सध्या पाहायला मिळते केतन म्हात्रेची आणि त्याच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सध्या आपण पाहतोय कॉन्करंट व्ह्यूवरशिप 11,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग ठाणे टीम करते आणि स्पेशली अनिकेत नंतर केतन म्हात्रे. याही वेळेला समोर खेळलेत आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. केतन आणि केतन या नावाची चर्चा आहे. सिक्सर. या ठिकाणी
कार्यक्रमातील मुख्य मान्यवर आपल्याला या सर्व खेळाडूंना खरं तर प्रचंड मोठी केतनची खेळी सुरू असताना इथं अतिथी कक्षातील मान्यवरांना शेवटच्या चेंडूवरती अगदी त्या षटकारानं मानवंदना दिली. मी प्रशांतदा ठाकूर यांना विनंती करेन की आमच्या सर्व आयोजकांना आणि त्याचबरोबर या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा या वर्षी उरण तालुक्यामधल्या आपल्या या परिसरातील सर्व ग्रामस्थांना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या आयोजनाच्यासाठी ज्यांचा पुढाकार आहे असे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर, इथे उपस्थित असणारे आपल्या या क्रिकेट खेळामध्येच सातत्यानं वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजनाच्या माध्यमातून पुढाकार घेणारे आपले सहकारी पनवेल महापालिकेचे नगरसेवक आणि भाजपचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश कडू, इथं उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे सदस्य आत्माराम भस्मा, या ठिकाणी आयोजनामध्ये ज्यांचा पुढाकार आहे असे आपले सहकारी महेश कडू, उपस्थित असणारे आमचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे चंद्रकांत गरजजी, उपस्थित असणारे सर्वच सहकारी, उपस्थित असणारे सर्व संघांचे खेळाडू, सहकारी भगिनी आणि सर्व उपस्थित बंधूंनो, या स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देत असताना उत्कृष्ट खेळ आपल्या सर्वांच्या समोर सुरू आहे आणि अशा वेळेला या खेळाची कॉमेंट्री न ऐकता आमच्या दैनंदिन पठडीमधल्या शुभेच्छा ऐकणं मला वाटतं एका अर्थानं क्रीडा रसिकांवरती अन्याय आहे. त्यामुळे मी सगळ्याच क्रीडा रसिकांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्व संघांचे खेळाडू या ठिकाणी येत आहेत, ठाणे आहे, मुंबई आहे, या सर्व संघांच्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देत असताना आपले सहकारी मंगेश वाकडीकर यांनी नुकत्याच त्यांना मिळालेल्या जबाबदारीच्या माध्यमातून आता या सर्व खेळाडूंचं मनापासून स्वागत करायचं ठरवलंय. महेश कडू यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन या ठिकाणी होत आहे. क्रीडा रसिकांची चांगली उपस्थिती या ठिकाणी आहे. मला खात्री आहे ही स्पर्धा रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हिचं उद्घाटन झालंय, हे नक्कीच यशस्वी ठरेल आणि पुढच्या सर्व दिवसांमध्ये मैदानांमध्ये जसा क्रीडा रसिकांना वेगवेगळ्या या चांगल्या खेळाचा नजराणा पाहायला मिळेल, त्याच पद्धतीनं वेगवेगळे मान्यवर सुद्धा या स्पर्धेला निश्चितपणानं शुभेच्छा देण्यासाठी येतील. त्या सर्वांचंच आपल्या सर्वांच्या सोबतीनं मी मनापासून स्वागत करतो. सर्व खेळाडूंना स्पर्धेला मनापासून शुभेच्छा देतो. रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं वर्ष, या पुढच्या सर्व कालावधीमध्ये ही स्पर्धा अधिकाधिक लोकप्रिय ठरो आणि देशामधल्या नावाजलेल्या स्पर्धांमध्ये या स्पर्धेचं नाव हे गणलं जावो अशा शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. या कार्यक्रमातील पनवेलचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष युवा नेतृत्व आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना या स्पर्धेला आणि स्पर्धेतील खेळाडूंना आणि सर्व क्रीडा रसिकांना शुभेच्छा दिल्या गेल्या, त्याबद्दल त्यांचं मनस्वी संयोजकांच्या वतीनेही आभार. चला जातोय मैदानाकडे, घेऊन जाणार आहे आवाज कुणाल दाते, चंदू शेट्टी सर. धन्यवाद. शेवटचा षटक आहे. ठाणे तुफानी बॅटिंग केली आहे. केतन यांचं अर्धशतक 57 वर ते खेळतायत आणि शेवटच्या ओव्हरसाठी युवा फिरकीपट्टू मुंबईचा जोगेश्वरी परिसरातील रोहित यादव यांना आमंत्रित करण्यात आलं आणि काही चेंडू त्यांनी चांगले देखील टाकलेले आहेत. स्ट्राईकवर ज्या खेळाडूची नावाची चर्चा सध्या भारतभर आहे, केतन. या वेळेला बॅटची कडा घेतली गेली होती परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक. शेवटच्या तुम्ही कितव्या ओव्हरसाठी आलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय हे महत्वाचं आहे आणि तेच केलंय रोहित यांनी. 122 दिसतात मला इथून, होऊ शकतात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 114 झालेले आहेत. लगेच स्माईल आली अनेकांच्या चेहऱ्यावर. 114 झाल्यात. या वेळेला समोर टाकासा आवाज आला आणि खूप लांबवर हा हेलिकॉप्टर पाठवलाय कासार वडवलीच्या अय्यूबने 6 धावांसाठी सिक्सर. म्हणून म्हटलं 122 दिसतात मला आता. 120 झालेले आहेत, 2 अजून बाकी आहेत. एक मोठी धावसंख्या इकडे उभारली गेलेली आहे. नो डाऊट दुसऱ्या डावात मंगेश वैती, ओमकार देसाई, नागेश वाडेकर आणि बरीचशी नाव, भावेश असतील, मुजम्मिल असतील, बॅटिंगसाठी आकाश असतील मैदानात उतरतील खरे.
परंतु हे आव्हान किती असेल? आता तर आखूट टप्प्याचा बॉल, त्याचा समाचार घेतलाय आणि 122 नाही तर 126 झालेत, 127 करायचे. मोठी धावसंख्या, फक्त एक विकेट माघारी परतली आणि 126 धावा. ठाण्याची चांगली कामगिरी. आता मुंबईला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. 58 धावांची खेळी, 19 बॉल, 305 चा स्ट्राईक रेट केतन मात्रेचा. खतरनाक बॅटिंग केतन मात्रेची. एकच डॉट बॉल खेळला, 7 षटकार मारले, एक चौकार मारला. 19 बॉल मध्ये त्या धावा केलेल्या आहेत केतन मात्रेने. अफलातून प्रेक्षकांचं मन जिंकणारा हा खेळ पाहायला मिळाला. आणि हा शेवटचा बॉल जो हाफ ट्रॅकर होता समोर उडवला, 122 दिसत होते मला, परंतु या हाफ ट्रॅकरने 126 केलेले आहेत. खरं जाऊया परत तर मुख्य कुणाल व्यासपीठावर. सर या फलंदाजीचं कौतुक केलं आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना, तदनंतर गणेशजी कडू यांना. कौतुकास्पद खरं तर ही फलंदाजी पाहायला मिळाली. केतन मात्रे वाकलन या इनिंग मध्ये 7 षटकार टाकलन. अशा प्रकारचा केतन मात्रे, ज्या केतन मात्रेनं छानशी टोले जंग फटकेबाजी केली आणि 126 धावा मुंबई संघासमोर ठेवल्यात ठाणे या संघानं. कार्यक्रमातून प्रस्थान करणाऱ्या मान्यवरांचा परत एकदा मनस्वी आभार. 40+ मास्टर ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपजी पाटील, आपल्याला विनंती असेल आपण आसपास असाल तर आपणही अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. O2 कॉम्बॉक्स. चंदूची बॅटिंग झाली आहे ठाण्याची. ठाण्याने रन केलेत 126 आणि हा बॉलिंग कार्ड आहे मुंबईचा. तिथे आपण पाहतो 28 धावा सूर्याच्या ओव्हर मध्ये आल्यात. फिरोजने 23 धावा, 2 ओव्हर मध्ये जिशानने 51 धावा. अर्धशतक जिशानचं पूर्ण झालंय बॉलिंग मधलं. आणि त्यानंतर रोहितच्या ओव्हर मध्ये 19 धावा. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता सोडलेला झेल आणि त्याच्यानंतर झालेला उपद्रव. केतनच्या बॅटमधून अर्धशतक. काय वाटतंय सेकंड इनिंग मध्ये मुंबई संघ परत एक वेळा तो फाईट बॅक करण्याचा प्रयत्न करताना दिसेल? हो, तो करावाच लागेल, कारण आतापर्यंत मुंबईच्या नावावर या स्पर्धेतील विजेते पदाची पाटी कोरी आहे आणि त्याच्यामुळे तो प्रयत्न करावा लागणार आहे. आणि ओमकार देसाई, अमोल म्हात्रे यांच्यामध्ये तोच विचार विनिमय होतो. पहिल्या डावात झाल्या तर दुसऱ्या डावात का नाही होणार, तर ते प्रयत्न आता मुंबईला सुद्धा करावेच लागणार आहेत. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रेसिडेंट कपला देखील आता सुरुवात होणार आहे. 29 तारखेपासून ती स्पर्धा येणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येते आणि तिथे आपण पाहतोय की महाराष्ट्र झोन 1 चा कॅप्टन म्हणून केतनची निवड करण्यात आलेली आहे शांतिरत्न या टीम मध्ये. शांतिरत्न महाराष्ट्र झोन 1 मध्ये आणि तोच केतन परत एक वेळा याही रायगड प्रीमियर लीग मध्ये चमकताना आपल्याला पाहायला मिळालाय. येस, आणि एक कॅप्टन माझ्या मते कृष्णा सातपुते हे सुद्धा आहेत. त्याचबरोबर ग्रामीण धमाका बिग बॅशला सुद्धा सुरुवात होते आणि त्याचे सुद्धा रणशिंग फुंकले जातील. बऱ्याचशा स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्याच्यामुळे चर्चा होते. देवगडला सुद्धा यंगस्टर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या. सध्या रायगड प्रीमियर लीगची चर्चा आहे, कारण विविध जिल्हे आज दाखल झालेत. यानंतर सगळ्यांचं लक्ष रायगड विरुद्ध पुणे याच्यावर देखील असणार आहे. स्वराज्याची राजधानी रायगड आणि शिक्षेचं अगदी माहेरघर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरीवर झाला होता, तर राज्याभिषेक रायगडावर झाला होता. त्याही मॅचची चर्चा होईल, परंतु आता ठाण्याने एक मोठं आव्हान उभं केलंय. त्याचा पाठलाग होईल का हे दुसऱ्या डावात आपल्याला पाहायचं आहे. तसे बॅटर आहेत खरे, परंतु ठाण्याकडे बॉलर सुद्धा चांगले आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ काय सांगतो, तुम्ही मैदानात उतरलात तर तुम्हाला जिंकण्यासाठी प्रयत्नही करायचेच आहेत. हो नक्कीच ठाणे टीमकडे गोलंदाज चांगले आहेत, परंतु फलंदाजी करावी लागेल. कारण प्रेक्षक येत कशासाठी असतात, त्यांचं झालं पाहिजे मनोरंजन. मुंबई संघ हा सामना सहजासहजी सोडणार नाहीयेत. ओमकारकडे ते नेतृत्व आहे आणि तीच सध्या चर्चा सुरू आहे. नक्कीच महाराष्ट्राचं देखील नेतृत्व करणार आहे केतन मात्रे. शांतिरत्न महाराष्ट्र झोन 1 या टीमचं नेतृत्व त्याच्या खांद्यावर आहे. प्रेसिडेंट कपला सुरुवात होणार आहे 29 मार्च पासून 5 एप्रिल पर्यंत ती स्पर्धा दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे रंगेल. 16 राज्यातील टीम खेळणार आहेत. 40 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक 20 लाख आहे आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट थार रॉक्स ही कार दिली जाणार आहे त्या प्रेसिडेंट कपला. त्याच्यामुळे ती स्पर्धा पाहायला विसरू नका. 36 बॉल 127 धावा करायचे चंदूजी या मॅच मध्ये. पॉवर प्ले खूप महत्वाचा आहे. पॉवर प्लेला जर पुढे सुरुवात एक 30-35 ची झाली तरी देखील मॅच सुरू होऊ शकते आणि तो प्रयत्न सुरुवातीलाच करावा लागणार आहे, कारण लक्ष मोठं आहे आणि क्रिकेटच्या खेळात मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग देखील आपण होताना पाहिलाय. ठाण्याची बॉलिंग लाईनअप चांगली आहे, परंतु मुंबईचे बॅटर्स आज त्यांचा कस लागणार आहे आणि आज त्यांना बॅटिंग करावीच लागेल. बाळाशेठ महाबळे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आयोजक म्हणून महेशजी कडू साहेब आणि त्यातल्या त्यात अध्यक्ष रायगड प्रीमियर लीग, अध्यक्ष रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित आदरणीय मंगेशजी वाकडीकर,
साहेब यांच्या वतीने आज सन्मानित होते बाळाशेठ यांचं आपलं सहर्ष स्वागत बाळाशेठ या स्पर्धेमध्ये सुस्वागतम. मास्टर माइंड म्हणून देखील बाळाशेठ माबळे यांची ओळख आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. बाळाशेठ इथे आवर्जून उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि आता होईल या महासंग्रामाला सुरुवात. टार्गेट मोठं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर मैदानामध्ये आहेत, नागेश वाडेकर आणि ओंकार देसाई. या ठिकाणी बाळासाहेब महाबले यांच्या सन्मानानंतर ऑल इंडिया 40+ अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी पाटील, ऑल इंडिया 40+ अध्यक्ष सन्माननीय त्या असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. अनेक क्रिकेट चाहते आणि ज्यांना क्रिकेटसाठी आपलं सर्वस्व खरं तर अगदी दिलेलं आहे अशा अनेक जण येतील. त्यातीलच सन्माननीय बाळासाहेब महाबले असतील, तदनंतर प्रदीपजी पाटील. ओ टू कॉम्बॉक्स. चांगला ड्राईव्ह इथे स्क्वेअर ड्राईव्ह दाखवला. पप्पू शेठ पाटील. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचं आयोजन देखील होत आहे. 27 तारखेला त्या स्पर्धेची फायनल आहे. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडांगण मानकोली येथे ती स्पर्धा रंगणार आहे. प्रचंड मेहनत 40+च्या तमाम कार्यकर्त्यांनी घेतल्याने त्याच्यामध्ये पप्पू शेठ यांचं नाव आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या 1. सध्या स्कोअर बोर्डवर पहिले 2 बॉल टाकलेले आहेत धारावी एक्सप्रेसने. विक्की भोईर प्रचंड वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जातो हा खेळाडू. पुढचा बॉल. ओ शॉर्ट बॉलचा वापर. हुक शॉर्ट बॉल मागे चाललाय. बुक होतील धावा. 4 धावा मिळतील. ओंकारच्या पॅट मधून येतोय चौकार. फटकाला उसळी होती, वेग होता. कालच जर पाहिलं तर इंडिया कप मध्ये 147.1 चा अधिकृत नोंद झालेला सर्वात वेगवान चेंडू देखील याच नवी मुंबई एक्सप्रेसने टाकला होता. समोर आहेत ओमकार देसाई. आई बॉल हवेत आहे. पुल करण्याचा प्रयत्न फसलाय आणि इथे मात्र तेवढाच चांगला झेल. फलंदाज ओमकार देसाई परततोय तंबूच्या आश्रयाला. पहिली विकेट गारद मुंबई टीमची. ओमकार आउट. ओमकार माघारी परतताना पाहिला मिळतात. पहिला धक्का बसलाय. विकी सध्या त्याच्या जलदगती गोलंदाजीसाठी ओळखले चंदू जात सर, या ठिकाणी दीपकजी पाटील पलसपे किंवा सन्माननीय प्रवीण गायकर आपले कॉमेंटेटर्स मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. संयोजकांना नम्र विनंती आहे. महेश कडू मित्र परिवार खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. खेळाडूंची मागणी आहे. 5 धावा. 1 फलंदाज बाद. विकेट आली आहे. 4 बॉलचा केस संपलाय. विकी याच्यासाठी तर जाणला जातो. विकीकडे तो प्रचंड वेग आहे. विकी बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो. धारावी टीम 1 टीम 1 ड्रीम म्हणून चर्चेमध्ये राहिलेला संघ आहे. ग्रामीण धमाका बिग बॅश लीग देखील येते 70-70च्या माध्यमातून. वरुण एस पाटील साहेबांच्या माध्यमातून भिवंडी कोण गाव नगरीमध्ये तिथे देखील जलवा राहिलाय धारावी टीमचा. त्याच्यामुळे या खेळाडूंच्या नावाची चर्चा चंदूजी सातत्याने होईल ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील. येस, सातत्याने चर्चा. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील ती चर्चा सातत्याने होते. परंतु अभिषेक आंगणे आलेत बॅटिंग साठी. पहिला बॉल थोडस पुढे करण्याचा प्रयत्न राहिला. बॅटच्या टोकाला बॉल लागला, परंतु 1 रन तिकडे मिळेल. जी अपेक्षित सुरुवात नाही झाली आहे पहिल्या डावात ज्या पद्धतीने झाली आहे, परंतु तरी सुद्धा प्रयत्न करावेच लागणार आहेत. 6 धावा फलकावर लागल्यात. पहिली विकेट गारद झाली आहे. 1च रन या बॉलवर. विकी भोईर मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन शॉर्ट स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंट कव्हर पॉइंट. पुढचा बॉल. ओ यावेळेला शरीरापासून दूर बॅट मधून चांगला आवाज आलाय. टायमिंगच्या जोरावर बॉल सीमारेषा पलीकडे आणि ते विकीला देखील आश्चर्याचा धक्का दिलाय, परंतु त्याचबरोबर एक षटकार आलाय. वा, स्ट्रोक खेळला. हा स्ट्रोक बनवला नागेशने. हा स्ट्रोक बनवला आणि एक वेगळी पद्धत आहे, वेगळी शैली आहे. शतकवीर सुद्धा होता गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये मान्सून ब्लास्ट स्पर्धेमध्ये आणि चर्चेत आला होता. षटकार आलाय आणि बघता बघता षटकही संपलेला आहे. काय टायमिंग होतं. बरोबर फ्रंट लेगला थोडस बाजूला केलं. टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवलं कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 12. पहिल्या डावामध्ये ज्यावेळेला पहिला डाव रंगला त्यावेळेला पहिल्याच ओव्हरमध्ये 28 धावा आल्या होत्या. म्हणजेच काय 16 धावा. थोडासा पिछाडीवर आहे संघ मुंबईचा. परंतु आता ते हात खोलावे लागतील. मोठमोठे फटके तुम्हाला सजवावे लागतील. आर्यनकडे कदाचित कॅप्टन जाईल असं दिसतंय.
तोही महत्वाचा गोलंदाज आहे. गोलंदाजीचे पर्याय आहेत या टीमकडे. सौरभ सारखा खेळाडू आहे खार्डी गावचा या टीमकडे, जो वेगाने गोलंदाजी करतो आणि खार्डी टीम साठी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे या हंगामामध्ये ग्रामीण क्रिकेट म्हटल्यानंतर. त्याच्यामुळे त्याच्याही नावाची चर्चा राहील. पाहूया, केतनकडे ऑप्शन्स तर आहेत. केतन स्वतः गोलंदाजी करू शकतो. केतनने माखण टीम साठी गोलंदाजी केली आहे, इंडिया कप मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याच्यामुळे केतनवर देखील नजरा असतील. अर्धशतक तर दमदार होतं केतनचं. पहिल्या डावाचं वैशिष्ट्य ते ठरलं, अनिकेतची बॅटिंग वैशिष्ट्य ठरलं, परंतु आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारीने खेळ करावा लागेल. नागाला, नागेश वाडेकरला आणि अभिषेक आंगणेला मोठे फटके मारावेच लागणार आहेत. आर्यन मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करत होता. या सामन्यामध्ये तो फार एंड कडून गोलंदाजी करतोय. रायगड प्रीमियर लीग बलून एंड कडून त्याची गोलंदाजी होईल. मिड ऑफ आतमध्ये ठेवला, शॉर्ट फाईन 38 सर्कलच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट आहे 38 सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर सेट करण्यात आलाय. आणि एक फिल्डर आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध. असं क्षेत्ररक्षण सजून गोलंदाज सज्ज होईल. आता पुढचा बॉल टाकण्यासाठी आर्यन भोईर, हायवे दिवा भिवंडीचा. अपील स्ट्रॉंग आहे, विकेट कीपर नाही केली आणि ती उचलून धरली आहे. फलंदाज बाद. बाद इथे घोषित केलंय ऑनफिल्ड अंपायरनी. त्याच्यामुळे तरी निराश होऊन जावंच लागेल डगआउट मध्ये अभिषेक आंगणेलाही हे माहिती आहे. मला वाटतं अपील विड्रॉल केली की काय? येस विकी, विड्रॉल. येस, हा, केतनने ती अपील विड्रॉल केली. याला म्हटलं जातं खेळाडू वृत्ती, कारण केतनलाही माहित होतं आता दोन्ही पंच एकमेकांची चर्चा करतील आणि ही खेळाडू वृत्ती पाहिजे. ठीक आहे, दोन जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेला सामने रंगतायत, हा क्रिकेटचा खेळ आहे, हे युद्ध नाहीये. इथे मैत्रीचे संबंध जोपासले जातात आणि त्याच्यामुळे केतन मात्रेने ती अपील विड्रॉल केली आणि सांगितलं ठीक आहे, खेळू द्या त्याला. ज्या बांगलादेशने पाकिस्तानला समर्थन दिलं आणि तो विश्वचषकात खेळला नाही, तुम्हाला माहिती असेल सध्या काय इन्सिडेंट झाला ते ओडीआय मॅच मध्ये. त्यामुळे क्रिकेट बदलतंय, क्रिकेट वेगळ्या लेवलला चाललंय. क्रिकेट इज अ ग्रेट लेवलर. पुढचा बॉल आर्यन, अपील विड्रॉल. बॉल हवेत आहे आता, मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका, शरीरापासून दूर खेळलाय, बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. बॅकवर्ड पॉइंटला 4 धावा चौकार. प्रथमतः केतनच्या खेळाडू वृत्तीचं कौतुक करावं लागणार आहे आणि संधी मिळाल्यानंतर पहिल्याच बॉलवर चौकार मारलाय अभिषेक आंगणे यांनी. चांगला स्ट्रोक खेळला. 4 धावा आल्यात. अभिषेक आंगणे पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. पायातला बॉल आता अपील आहे आणि ती उचलून धरली जाईल. आता विड्रॉल करायची गरजच नाही, कारण स्टंपच्या समोर सापडलाय. केतनने देखील बोट आकाशाकडे दाखवलं, पंचांनी दाखवलं. फलंदाज बाद. वा, अगदी फास्टर वन टाकला, वेगात बॉल टाकला आणि माघारी पाठवले अभिषेक यांना. स्टंपच्या समोरच सापडले आणि माघारी परततात. आणखीन एक विकेट आली इकडे मुंबई टीमची. तर ठाणे टीम मॅच वर पकड मिळवण्याचा प्रयत्न करतात, तरी देखील प्रयत्न करावेच लागणार आहेत आणि बॅटिंग करावीच लागणार आहे. या मॅच वर छाप सोडण्याचा प्रयत्न आपापल्या जिल्ह्यासाठी प्रत्येकाला करावा लागणार आहे, कारण जिल्ह्यासाठी खेळण्याची टीम मुंबई टीमला तर वर्षातून एकदाच येते. त्याच्यामुळे आज त्यांना इकडे खेळावं लागणार आहे. काय टो क्रशिंग यॉर्कर होता आर्यनचा. पहा ना काय वेग होता त्या बॉलवर. बरोबर मिडल स्टिकला जाऊन आणि जिथे टाच असते ना पायाची, तिथे जाऊन बॉल लागलाय. वेग प्रचंड होता आणि त्यानंतर स्माइल चेहऱ्यावर. माहितीये केतनने, आपल्या कॅप्टनने ती विकेट विड्रॉल केली आणि त्याच्यानंतर ती अपील विड्रॉल झाली.
आणि त्याच्यानंतर परत खेळण्याची संधी मिळाली, चौकार मारला, परत फेड केली आणि विकेट मिळवून दिली. 16 धावा झाल्या, 2 फलंदाज बाद, 111 धावा करायच्या. 27 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मुंबई संघ सध्या तरी अडचणीमध्ये आहे, पण तो क्रिकेटमध्ये कमबॅक करावं लागेल. माहुलचा मंगेश आला आता फलंदाजीसाठी. मंगेश वैती, फलंदाजी तर करावीच लागणार आहे मंगेशला. ओ परफेक्ट वाईड यॉर्कर, परत एक वेळा चांगल्या टप्प्यावर बॉल, सर विकेट किपरच्या आता डॉट. या खेळाडूच्या गोलंदाजीचा अंदाज घेणं देखील खूप अवघड आहे. त्यांची ऍक्शन, बॉल रिलीज करण्याची पद्धत आणि बॉलला टर्न करण्याची त्यांच्याकडे एक वेगळी कला आहे आणि त्याच्यामुळेच हा खेळाडू सुद्धा चर्चेत सातत्याने पाहायला मिळतोय. मंगेश वैती परत एक वेळा तयार. ओ पायातला बॉल, परत अपील केली आहे, परंतु ह्या वेळेला इम्पॅक्ट सांगितलंय पंचांनी कदाचित थोडस बाहेर आहे आणि लगेचच केतनचे दोन्ही हात डोक्यावर आणि लगेच स्पष्ट नकार. खूप चांगली गोलंदाजी इकडे होताना पाहायला मिळते. कधी वेगात, कधी कमी वेगात, कधी यॉर्कर, कधी लेंथ, अशा पद्धतीची गोलंदाजी मिश्रण पाहायला मिळते या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. परंतु दुसरी ओव्हर सुरू आहे. पॉवर प्ले सुरू असताना मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे त्याचं कौतुक करावं लागेल ठाणे टीमचं सुद्धा. चांगला निर्णय, मिसिंग लेग स्टंप, बॉल थोडासा बाहेरच चालला होता. चांगला ऑन ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. नागेश वाडेकरच्या बॅटमधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 21. जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी महत्वाचा सामना सुरू आहे, प्रेक्षणीय मॅचेस ज्याची दरवर्षी चर्चा होताना पाहायला मिळते. 4 जिल्ह्यांना एकत्र आणण्याचं काम रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या दिवशी आज नाही तर दरवर्षी होतं आणि या ठिकाणी कोणता जिल्हा बाजी मारणार यासाठी पुणे, रायगड, ठाणे आणि मुंबई दरवर्षीप्रमाणे दाखल झालेले आहेत. पहिला सामना ठाणे विरुद्ध मुंबई असा पाहायला मिळतोय. मोठं लक्ष ठेवलं खरं समोर 127, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 झाल्यात. हो, 2 ओव्हरमध्ये 21 धावा झालेल्या आहेत. अमित पांडे आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल बरोबर पुढे टाकला, दिशा दिली, एक सिंगल तिथे कंप्लीट झाली. या सिंगलच्या मदतीने आकड्यांचा खेळ पाहायला मिळतोय. 22 ला 2 आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसरं षटक सुरू झालंय आणि बॉल देखील दुसराच आहे. ओ क्लीन बोल्ड पांडेची. इथे मात्र विकेट घेत असताना नागेश वाडेकर आउट. सोनारी गावात उरण तालुक्यात सोनारी गावात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा, आयोजन कोणाचा, नामचे महेश कडू दादाचा, आयोजन कोणाचा, नामचे महेश कडू दादा. वाह, चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. वेगासाठी ओळखले जातात हे अमित पांडे आणि त्यांनी यष्टया उद्ध्वस्त केल्या. नागेश वाडेकर त्यांचं संरक्षण भेदताना पाहायला मिळाले आणि छाप सोडताना पाहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या टीमसाठी खेळतात ही जमेची बाब तिकडे पाहायला मिळते आणि तिसरी ओव्हर सुरू आहे. बरीचशी बॅकफुटला मुंबई टीम पाहायला मिळते मॅचचा, परंतु आपले प्रयत्न चालू ठेवावेच लागतील आणि आपली छाप सोडावी लागेल इकडे सगळ्याच बॅटर्सला. हो, नक्कीच छाप सोडावी लागणार आहे, कारण तुम्ही प्रतिनिधित्व करताय मुंबई सारख्या टीमचं. धावा झाल्यात 22. 3 फलंदाज बाद आहेत. मंगेश वैती फलंदाजीसाठी आलाय. मुजम्मिल खान आता फलंदाजीसाठी तो खेळताना दिसेल. भरपूर प्रभावित केले मुजम्मिलने. मग रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असो, टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असो. पहिलाच बॉल पायावर टाकलाय, अपील आहे आणि पंच सांगतायत हाईट फॅक्टर, उंची जास्त होती या बॉलवर. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी या बॉलवर. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला अमित पांडे यांचा. अपीलही केली, त्याचं ते मात्र इकडे फेटाळताना पाहायला मिळाले पंच. मुजम्मिल पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोकही खेळायला गेले होते. मुजम्मिल विक्रोळी पारसेट परिसरातील खेळाडू आहेत.
पुढचा बॉल हा हेलिकॉप्टर मारलाय डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका, बॉटम हँडचा खूप चांगला वापर. आयुब आहे डीप मध्ये, तो देखील असेच मारतोय हेलिकॉप्टर शॉट, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. धावा झाल्या त्या सिंगलच्या मदतीने 23. प्रत्येक बॉल अगदी चांगल्या टप्प्यावर टाकलाय. बॅटर्सने एक मोठा त्यांच्याकडे लक्ष दिलं आणि आता बॉलर देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना ठाणे टीम कडून चांगली कामगिरी करतायत. मंगेश आहेत बॅटिंग साठी. चांगला यॉर्कर, चांगला यॉर्कर, मनगटी फटका, बरोबर मनगट वळवलं, बॉलला वळवलंय डीप स्क्वेअर लेगला. प्रितेश आहेच तिथे तयार. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 24. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्तीच्या मार्गावर आहे. 5 बॉल झालेले आहेत. या उलट मुंबई टीम कडून काही चुका झाल्या, काही फुलटॉस पाहायला मिळाले, काही अखूट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले, परंतु ठाणे टीमने मात्र पहिल्या 3 ओव्हर मध्ये धारदार गोलंदाजी केली आणि यॉर्करचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर देखील पाहायला मिळाला. परत एक वेळा खोलवट टप्प्याचा बॉल होता, बॉटम हँड. परत एक वेळा ऍक्शन मध्ये खराब फिल्डिंग तिथे डीप मध्ये. फंबल झाला फिल्डर, तोपर्यंत धावा इथे मिळताना दिसतील. 2 धावा इथे मिळतील मुझम्मिलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 26. 26 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर 26 धावा झाल्यात. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये आणि 18 बॉल मध्ये 101 धावा करायच्या आहेत. 101. लक्ष आता खूप मोठं झालंय, तरी देखील प्रयत्न हे मुंबईला करावेच लागणार आहेत. सर चला रायगड आपण या पुण्याचे कॅप्टन कृष्णा सातपुते सर या ठिकाणी उपस्थित झालेत. तर आपण थोड्याच वेळात इथे सर्व जे अवॉर्ड आहेत ते पुरस्कृत करणार आहोत. रायगड सर्वोत्कृष्ट संघ, रायगड सर्वोत्कृष्ट फलंदाज, रायगड सर्वोत्कृष्ट गोलंदाज, रायगड सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, रायगड सर्वोत्कृष्ट अष्टपैलू, रायगडचा बेस्ट बाहेरील खेळाडू म्हणजेच ज्याने आखाती देशामध्ये किंवा ओपन क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी केली, रायगड सर्वोत्कृष्ट नवोदित क्रिकेट संघ, रायगड नवोदित सर्वोत्कृष्ट फलंदाज, रायगड नवोदित सर्वोत्कृष्ट गोलंदाज, नवोदित क्षेत्ररक्षक आणि नवोदित अष्टपैलू आणि सर्वोत्कृष्ट नवोदित म्हणजेच आउट ऑफ बाहेर मोठमोठ्या स्पर्धेत ज्याने भरीव कामगिरी केली असे अवॉर्ड ह्या मॅच नंतर आपण देणार आहोत. येस सर. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा झाल्यात आणि सौरभ मात्रे खार्डी, मी मगाशी देखील उल्लेख केला होता चंदूजी या खेळाडूचा, आणि तो आता गोलंदाजीसाठी आलाय. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, प्रयत्न करावे लागतील आणि इकडे सौरभ आलेत. पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच थोडीशी लांब गेली आहे, परंतु या मॅच मध्ये छाप सोडण्याचा प्रयत्न मंगेश यांनाही करावा लागेल आणि मुझम्मिल यांना देखील करावा लागणार, कारण मोठ्या मंचावर स्पर्धा आहे. रायगड प्रीमियर लीगचा हा मंच आणि कुणाल सर, या मैदानावरील सोनारीच्या खूप साऱ्या आठवणी आपल्या सुद्धा आहेत. ज्यावेळेला महेश कडू साहेबांची स्पर्धा, चांदीचा चषक, या स्पर्धेच्या रायगडातील एक मोठी स्पर्धा सातत्याने आयोजित झाली. रिवर्सचा प्रयत्न, परंतु नाही, जास्त लांब बॉल आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. काय आयोजन आहे याही वर्षी रायगड प्रीमियर लीगचं. प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दीचे रेकॉर्ड, धावांचे रेकॉर्ड. मला तर असं वाटतं की कांचन पालकर नक्की शेवटच्या रात्रीमध्ये सांगतील सगळ्यात जास्त धावा याच प्रीमियर लीग मध्ये होतील या 6व्या पर्वात, असं दिसतंय. आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होताना पाहायला मिळतोय. मुझम्मिल साठी प्रतिकार तर करावाच लागणार आहे, लढावं लागेल, प्रयत्न करावे लागणार आहेत. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, छाप सोडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी षटकार चौकार मारावे लागतील. आणि कोण मारणार, तर जे मैदानात आहेत तेच मारणार आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. ही यॉर्कर लेनची गोलंदाजी सातत्याने चालू ठेवली. पहिल्या ओव्हर पासून यॉर्कर चालू राहिले. हो, मागच्या ओव्हर मध्ये अमित पांडेजीने तेच केलं. चांगले यॉर्कर टाकले. सौरभने देखील तेच केले. विकी भोईरने शॉर्ट बॉलचा चांगला वापर केला आणि आर्यन भोईरने देखील यॉर्करचा चांगला प्रयत्न केला. त्याच्यामुळे मिश्र गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तो दबाव सातत्याने बनलाय. चारही गोलंदाजाने तुफान गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल फुल टॉस होता. चांगला फटका इथे फ्लॅट चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा इथे येत असताना पाहायला मिळतील. 4 मिळतील चौकार. हे फटके पूर्वी पाहिजे होते, थोडेसे लवकर पाहिजे होते टीमला. इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर आहे. मागील
बॉलवर मोठा फटका आला परंतु पुन्हा चांगली कामगिरी केली आहे. खार्डी गावासाठी खूप चांगला खेळतोय हा खेळाडू सातत्याने आणि आज जिल्ह्यासाठी खेळतात हे सगळे खेळाडू. जमेची बाब पाहायला मिळते, बरीचशी बॅकफुटला मुंबई टीम पाहायला मिळते परंतु प्रयत्न त्यांना करावे लागणार आहे. 127चा पाठलाग करायचा होता यावेळेला. अल्टीपल्टी स्ट्रोक परंतु त्याच्यासाठी सुद्धा फिल्डर तैनात ठेवले होते. मुझम्मिल इकडे स्ट्रोक खेळू शकतात याचा अंदाज कदाचित घेतला होता. एकच रन मिळेल. हो नक्कीच या सिंगल डबलने काहीच फरक पडणार नाहीये टीम ठाणेला. ते विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत. ती घोडदौड सुरू झाली आहे. पहिल्याच डावामध्ये भरपूर मोठी धावसंख्या उभारली 126. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, मंगेशचा एक चांगला फटका आलाय आणि बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवत आहे. 4 धावा. जे महेश कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग सीझन 6वे पर्व तुम्ही पाहताय. आज तुम्हाला सर्व एक्झिबिशन मॅच पाहायला मिळाल्या. उद्या बरोबर तुम्हाला लीग स्टेजच्या मॅचेस स्टार्ट होतील. 2 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचा पहिला सामना 16 मार्च शुभम जाधव पोलाड विवा सुपरस्टार्स मानगाव विरुद्ध रायगड भूषण सुशांत मोकल हरिओम डोलवी पेन. बरोबर 2 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. त्याच्यानंतर सेकंड मॅच मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडे. यंदा आपण खऱ्या अर्थानं दमदार आयएसपीएल मध्ये कामगिरी पाहिलीत आणि त्यांना फाईट करेल आशिष मेहरुल अनमोल किंग्स कलंबोली. दैविक लक्ष्मी खानावले रजत मुंडे विरुद्ध अनमोल किंग्स कलंबोली आशिष मेहरुल. उद्या तुम्हाला ही वेळेवर बरोबर रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू. मॅच अगदी दूर गेली आहे परंतु तरी सुद्धा प्रयत्न प्रतिकार सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपली स्ट्रेन गोलंदाजीची या ठिकाणी चेक करताना पाहायला मिळतोय. संघ ठाण्याचा रवी बुंबक यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं. स्ट्राईकवर मुझम्मिल. यावेळेला फुल टॉस, टायमिंग नाही झालं आणि बॅट आता थोडीशी फिरली त्याच्यामुळे आणखीन एक विकेट. मुझम्मिल आउट. गोलंदाजांना आलेलं अपयश आणि त्याच्यानंतर फलंदाजाने टाकलेली नांगी असाच उल्लेख करावा लागेल सध्या तरी मुंबई टीमच्या फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा. कारण 40 धावा झाल्या, 4 फलंदाज बाद झालेत. रवी बुंबक आणि फुलटॉस बॉलवर देखील त्याला विकेट मिळाली कारण बॅटची वरची कडा टॉपेज लागल्यानंतर विकेट किपरसाठी सोपं काम होतं. आल्या आल्या पहिलाच बॉल समोर खेळायला गेले. इकडे टायमिंग फसलाय, बॉल हवेत आहे. फर्स्टला जबाब. आल्या पावली माघारी परतावं लागतंय आकाश चिंतारे यांना. ठाणे संघाने घेतली आणखीन एक विकेट. नक्कीच बॅट फाटली आहे, तुटली नाहीये, फाटली आहे आणि म्हणूनच ते मिस टायमिंग फटका इथे पाहायला मिळाला आकाश चिंदाऱ्याच्या बॅटमधून. आणि हे होतं ते कारण ज्यावेळेला तो आउट झाला पाहिजे, ज्या वेळेला बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, बॅटचा संपर्क झाला आणि जसा संपर्क झाला त्याच वेळेला लक्षात आलं की बॅटला कुठेतरी तडा गेलाय, ती बॅट क्रॅक झाली आहे आणि तेव्हा लगेच समजलं आकाशला की आपला फटका चांगला होता नो डाऊट, परंतु बॅटला तडा गेल्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. 40 धावा धाव फलकावर आहेत. एक लक्ष जर पाहिलं तर अजूनही मोठंच आहे. मॅच जवळपास औपचारिकतेच्या दिशेने पोहोचले, परंतु मैदानाच्या आतमध्ये भावेश शेलार, मंगेश वैती यांचा प्रयत्न हाच असणार आहे की जी मिळालेली संधी आहे या संधीचं सोनं करायचं. आपल्या जिल्ह्यासाठी खेळायची संधी मिळाली आहे त्याचा या ठिकाणी सोनं करावं लागणार आहे. घाटकोपर भटवाडीचे भावेश शेलार आलेत बॅटिंगसाठी. जोडीला मंगेश वैती आहेत माहुल कोळीवाड्याचे. तर ठाण्याचे वेगवान गोलंदाज रवी बुंबक यांच्याही नावाची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळाली. यानंतर पुणे विरुद्ध रायगड आणखीन एक मोठा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे, त्याचीही चर्चा होईल. बॅक टू बॅक विकेट घेतलेले आहेत आणि आता हॅट्रिकची संधी समोर आहेत भावेश शेलार. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, समोर खेळतात भावेश, तिकडे फिल्डर आहेत. हॅट्रिक पासून वंचित ठेवलंय परंतु 1 रन मिळेल. आता जास्त फरक पडणार नाहीये गोलंदाजांना देखील या सिंगल डबलने. या धावा अशाच येत राहतील तरी देखील भरपूर दूर राहील संघ असं दिसते, कारण 9 बॉल मध्ये 86 धावा करायच्या आहेत आता मुंबई टीमला मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मंगेश ऑफ स्टंपच्या बाहेर उसळी होती, अप्पर कट ला जबाब.
फटका चांगला आलाय, सिक्सर खेळतायत माहुलचे मंगेश. जिंकणं हरणं हे तर महत्वाचं आहेच, परंतु तुम्ही कसं खेळताय हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे प्रतिकार तर करावाच लागणार आहे. मंगेश यावेळेला आपल्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, हो, परंतु तिकडे काय कॅच पकडली आहे, एका हाताने हवेत सूर मारला. अमित पांडे होते तिकडे, त्यांनी मात्र एका हातामध्ये एक लाजबाब प्रयत्न या ठिकाणी त्यांच्याकडून झालाय. ठाणा में ऑन ड्यूटी बजाय है पांडे जी सिटी. काय हा झेल आहे पहा ना. शेवटच्या क्षणाला नजर ठेवली, त्यानंतर जम्पिंग टाइम आणि एका हाताने मुंबईच्या भाषेमध्ये, मैदानाची जर भाषा तुम्हाला पाहायची असेल मुंबईमध्ये जा आणि तिथे म्हटलं जातं बल्ब काढला. पूर्वी एक मुंबई T20 लीग यायची, तिथे देखील एक ऍड केली होती भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी. हा शब्द वापरला होता, बल्ब काढला. अक्षरशः एका हाताने हा झेल टिपल्याने फलंदाज बाद. रवी बुंबकने 3 विकेट घेतल्यात या ओव्हरमध्ये. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे, त्यांनी नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. ओहो, जाईल यष्टी रक्षकाच्या दिशेने आणि आल्या पावली माघारी परतताना पाहिला मिळत आहेत. मोहित आउट होत आहेत. या ओव्हर मध्ये रवी बुंबकने घेतल्या 4 विकेट. मुंबई संघाची फलंदाजी अगदी या डावामध्ये कोसळताना पाहिला मिळाली आणि मोठ्या विजयाच्या दिशेने ठाणे टीमची वाटचाल देखील पाहिला मिळते. मैदानाच्या 47 वर 7. रवी बुंबकचे बॉल चुंबकासारखे चिटकलेत विकेटवर. 4 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 बॉल मध्ये 80 धावांची गरज आहे. 80 फ्रॉम 6. रोहन शेठ लबडे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. यश एंटरप्राइजेस चे जे संघ मालक आहेत, RPL मध्ये देखील त्यांचा संघाने त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. पहिला डॉट बॉल. वा, सुरुवात केली इकडे डॉट बॉलने. अगदी औपचारिकता या मॅचची राहिली, परंतु तरी सुद्धा जाता जाता काही सिक्सर भावेशच्या बॅट मधून येतील का त्याची उत्कंठा इकडे आहे. कमलेश आपल्या गावासाठी सुद्धा जबरदस्त क्रिकेट खेळतात. कावा, हो हो हो, हाई बॉल प्रचंड वेगामध्ये. या खेळाडूच्या गोलंदाजीचं देखील एक वेगळं रहस्य, प्रचंड वेगात गोलंदाजी करतात. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. नक्कीच कमलेशच्या हाताला थोडीशी दुखापत झाली या हंगामामध्ये, परंतु त्याने गोलंदाजी खूप चांगली केली. बॅटिंग थोडीशी कमी करतोय तो, चेंज द गेम वळवली टीम मध्ये, परंतु लवकर तो बरा व्हावा आणि लवकर बॅटिंग देखील करावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे या रायगड लीगच्या माध्यमातून. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, अप्पर कट करतायत आणि बॉलला थर्ड मॅनला भावेश यांनी पाठवलंय. 4 धावा तिकडे मिळतील. हो यस, कमलेश यांनी यावर्षी धडाकेबाज मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी केली होती बॉलिंग मध्ये. 4 धावा. मला वाटतं रॉंग वनचा प्रयत्न होता, कारण लेफ्ट हँडेड बॅटर होता पा, बॅक ऑफ द हँड रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न, त्यानंतर ती उसळी आणि त्यानंतर अप्पर कट. इथे धावा आलेल्या आहेत. कमी गतीचा बॉल भावेश यांनी ओळखला आणि सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय. टप्प्याचा बॉल होता. यावेळेला पुन्हा एकदा फटका सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहिला मिळेल. बॅक टू बॅक 2 चौकार भावेश शेलार यांच्या बॅटमधून. या ठिकाणी आनंद ठक्कर सर, प्लीज आपल्याला विनंती असेल, आपण प्लीज मुख्य अतिथी कक्षात यायचं आहे. आनंदजी ठक्कर. बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत. आत्मविश्वास तर भावेश यांचा देखील वाढलेला आहे. 127 चा पाठलाग करायचा होता. मुंबई टीम जर पाहिलं तर सध्या 55 शेवटची ओव्हर सुरू आहे. यावेळेला समोर खेळतायत भावेश आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील पाठवतायत. सिक्सर 6.
करूया नो डाऊट कुणाल सर मे बी केतन म्हात्रे असावा 57 धावांची बहारदार कामगिरी आज देखील बरसला केतनच्या केतननं भरपूर वर्ष क्रिकेटवरती आपली मक्तेदारी कायम केली. योगेश पेनकर मोस्ट वेलकम. हो, sir. कडे बोलणार येस कुणाल सर 58 धावा केल्यात केतन मात्र 19 बॉल मध्ये अनिकेतने पहिले स्टार्ट दिला 37 धावा त्याने केला. अयुबने 20 धावा केल्या. शेवट 2 बॉलवर 2 षटकार मारले आणि 61 धावा करू शकलाय मुंबईचा संघ. ठाणे टीमने हा सामना 65 धावांनी जिंकला. अभिनंदन टीम ठाणे. आणि या मॅचचा हिरो आहे मॅन ऑफ द